नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण RVSM 1135 या सोयाबीनची कापणीला सुरुवात केलेली आहे। तर आपण कापणीला 3 तारखेला सुरुवात केली आहे आणि आपण यावर्षी पीक स्पर्धेमध्ये सुद्धा भाग घेतलेला आहे। तर पीक स्पर्धेमध्ये भाग घेताना सुरुवातीची जी प्रोसेस असते, सुरुवातीला संपूर्ण क्षेत्रफळ जे आहे हे मोजून घेतले जाते आणि त्यानंतर 3 गुंठे म्हणजे शेतामधील वेगवेगळ्या भागातील 3 वेगवेगळ्या ठिकाणाचे 3 गुंठे त्याचं काडाचं वजन आणि दाण्याचं वजन सुद्धा त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जाते। काडाचं वजन, दाण्याचं वजन आणि प्लॉटची मोजणीसुद्धा कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी यांनी आपल्या प्लॉटचे त्या ठिकाणी वजन आणि एकूण क्षेत्रफळ जे आहे ते मोजलेलं आहे। आणि काढणीच्या वेळेसुद्धा कृषी सहाय्यक आणि कृषी अधिकारी आपल्या प्लॉटवर हजर राहतील। जेव्हा आपण काढणीचा व्हिडिओ त्या ठिकाणी बनवणार आहे त्या ठिकाणी, तेव्हा कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक हे दोघे बी आपल्या जेव्हा आपण मळणी करणार आहोत म्हणजे मशीनमधून करणार आहोत त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहतील। या पद्धतीने पीक स्पर्धा असते। तर आपण मागच्या वर्षीसुद्धा पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता, तर त्याचा निकाल आणखी यायचा बाकी आहे। कारण की जे शासनाचे काम असतात ते एकदम धीमा असतात, कारण की मागच्या वर्षीसुद्धा आणखी निकाल लागलेला नाही। तरीसुद्धा आपण यावर्षीसुद्धा पीक स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। पीक स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 1 एकर जमीन असली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही जे पीक निवडणार आहेत ते पीकसुद्धा त्या क्वालिटीचं असलं पाहिजे, कारण की तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकरी पीक स्पर्धेमध्ये भाग घेत असतात आणि तुम्हाला पीक स्पर्धेमध्ये हे जिंकण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी पिकाचं नियोजन जे आहे हे करावं लागते। त्याच्यामुळे पीक स्पर्धेमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर तुमच्या पिकाची क्वालिटीसुद्धा तशीच तुम्हाला त्या ठिकाणी करावी लागेल, कारण की स्पर्धक जे आहेत ते भरपूर असतात। तर अशा पद्धतीने संपूर्ण नियोजन जे आहे या पद्धतीने असते। तर आपण RVSM कापल्यानंतर रानामध्ये 2 दिवस ठेवणार आहे, कारण की याची काडी जी आहे थोडीशी आपल्याला हिरवी दिसते। त्याच्यामुळे आपण पिकाला कापल्यानंतर रानामध्येच 2 दिवस याच पद्धतीने ठेवणार आहे, कारण की याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाणसुद्धा आपल्याला बघायला मिळते। शेंगा वाळल्या परंतु दांडी त्याची हिरवी आहे, त्याच्यामुळे आपल्याला पिकाला 2 दिवस रानामध्ये ऊन खाऊ द्यावं लागेल। त्यानंतर आपण गोळा करणार आहोत आणि वातावरण एकदम फ्रेश आहे। सध्याला काही पाण्याचं वातावरण आमच्या भागात तर नाही आहे आणि बरेच ठिकाणी काही ठिकाणी पाऊस पडत आहे, परंतु 5 मिनिट किंवा 10 मिनिट या पद्धतीचा पाऊस पडत आहे। तर एवढ्या पाण्याने पडला जरी पाऊस तरी एवढा काही फरक पडत नाही। तर 2 दिवस याला ठेवाच लागते। अशा पद्धतीने जर तुमची सोयाबीनची काडी हिरवी असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी ढीग मारता येणार नाही, कारण की दांडी हिरवी असल्यामुळे त्या ठिकाणी तुमची सुडी लागणे किंवा गंजी लागणे असा प्रकार होऊ शकतो, म्हणजेच सोयाबीन काळी पडणे हा प्रकार त्या ठिकाणी होऊ शकते। म्हणून तुम्हाला कमीत कमी 2 दिवस तरी रानामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ठेवावं लागेल। या पद्धतीने जर तुम्ही रानामध्ये 2 दिवस जर ठेवलं तर तुम्हाला पुन्हा ऊन देण्याची गरज नाही, कारण की याच्यामध्ये संपूर्ण मॉइश्चर जे आहे हे कमी होणार आहे आणि तुम्हाला काढल्यानंतर ऊन देणे किंवा मग उन्हात वाळू घालणे असा प्रकार त्या ठिकाणी तुम्हाला करायची गरज पडत नाही। सुरुवातीला आपण रानामध्ये 2 दिवस जर चांगल्या पद्धतीने वाळलं तर तुमची दाण्याचा कलरसुद्धा चांगल्या पद्धतीने येतो आणि समोर चालून कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी येत नाही। ॲव्हरेजचा व्हिडिओसुद्धा लवकरच येणार आहेत। तर मित्रांनो, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हरभऱ्यामध्ये जे शेतकरी आपल्या पद्धतीने नियोजन करणार आहेत त्यांच्यासाठी आपण हरभऱ्याचं स्पेशल नियोजन आपण सांगणार आहोत। ज्या शेतकऱ्यांना अनुभव आला असेल त्यांनी तर आपलं हरभऱ्याचं नियोजनसुद्धा यावर्षी नक्कीच करतील। धन्यवाद।